नमस्कार मित्रांनो, रिलॅक्स कार्यक्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर नुकतीच अजून एक दुर्दैवी घटना घडली. म्हणजे काल ते मुशिडामचा विषय झाला. आज परत एक हाथरसमध्ये एक सत्संग आयोजित केला होता. भोलेबाबा नावाचे कोणतरी संत आहेत, त्यांनी एक सत्संग आयोजित केला होता आणि त्या सत्संगमध्ये थोडी चेंगराचेंगरी होऊन जवळपास 100हून अधिक लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. तर याच घटनेबद्दल आपण थोडं बोलणार आहे, चर्चा करणार आहे. तर त्यासाठी आपल्यासोबत आहेत गणेश सर. नमस्कार सर. तर ते व्हिडिओ बघितलाच असेल आजच्या घटनेचा. हो, आजची न्यूज पाहिली. तर काय माहिती द्याल त्याबद्दल? ऍक्च्युली एक भोलेबाबांनी एक सत्संग आयोजित केला होता. त्यांचा एक हाथरस या ठिकाणी सिकंदराबादमध्ये फुलराई या गावामध्ये त्यांचा सत्संग होता. तर सत्संगाचं नियोजन एक 5-6 दिवसाचं सत्संगाचं नियोजन होतं. पण त्या ठिकाणी ज्यांनी ती परमिशन घेतली होती, ती परमिशन ऍक्च्युली 50,000 लोकांची घेतली होती. पण अचानक ते 1.5 ते 2 लाख पब्लिक त्या ठिकाणी जमा झालं होतं. पण ज्यावेळेस त्यांचा सत्संग संपला त्यावेळेस बाबांची गाडी चालली होती, त्याच्या मागे काही महिला लहान मुलं पळत होती. ते का पळताय ती तिथं जरा गदारोळ निर्माण झाला आणि त्या ह्याच्यात चेंगराचेंगरी झाली त्या ह्याच्यात. तर त्याच्यात सुरुवातीची माहिती अशी की एक 27 जणांचं एक हे आलं होतं रिपोर्ट की 27 जण मृत्युमुखी पडले. तर त्या 27 जणात 23 महिला, 3 लहान मुलं आणि एका पुरुषाचा समावेश होता. आता आकडा वाढतच चालला. आता जवळपास 120+ अधिक आकडा झालाय. हा, तो आकडा खूप वर गेलेला आहे. आता 100+ होऊन गेलेला आहे. अजून पण जे रिलेटिव्ह असतील ते शोधतायत की आपले नाही का नातेवाईक त्या गर्दीत कुठे काय काय अजून सापडत नाहीयेत. आणि त्याचं कारण असं मी सांगितलं जातंय की जी बाहेर पडायची जागा होती ती थोडी अरुंद असल्यामुळं त्यात एकदमच बाहेर निघताना सगळ्यांनाच बाहेर पडायचं होतं. की बाबा पण निघून गेले, काय ना त्यांना भेटायचं असेल किंवा गर्दीमुळे नाही आता कार्यक्रम संपला म्हणून बाहेर निघायचं असेल. पण ती जागा बारीक असल्यामुळे त्या ठिकाणी थोडीफार चेंगराचेंगरी झाली. तर यात तुम्हाला असं थोडं सिक्युरिटीचा अभाव किंवा सुरक्षा रक्षकांचं काय हलगर्जी पण वाटतंय का? ऍक्च्युली म्हणजे जे नियोजन ज्यांनी केलं होतं आयोजकांचं, म्हणजे ती जागाच ऍक्च्युली ते 1.5 ते 2 लाख भक्तांसाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे तर ह्या सगळ्यात मोठा पॉईंट आहे की त्यामुळे तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा झाला की 1.5 ते 2 लाख भक्तांसाठी ती जागा तर पुरेशी नव्हती. आणि ते सिक्युरिटीचा रिझन असेल काय असेल ते प्रॉपर नियोजन केलं नव्हतं. आता नवीन आलेल्या माहितीनुसार त्यामध्ये पोलिसाचा हार्ट अटॅकनी मृत्यू झालेला आहे. पोलिसाचा मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूमध्ये, असं विषय. आणि ते जे तिथं सुरक्षा रक्षक होते म्हणजे त्यांचे कार्यकर्ते होते. काही जण असे म्हणले की त्यांच्या हातात काट्या होत्या. म्हणजे आता शेवटी ते कार्यकर्ते त्यांना काही ट्रेनिंग नसतं कसं गर्दीला हँडल करायचं. काही जण इकडून जाऊन देत नव्हते, तिकडून अशा या सगळ्या गोंधळात तो विषय झालाय. तर प्रश्न एक अजून असा आहे की ते भोलेबाबांबद्दल काय माहिती द्यावं? भोलेबाबा म्हणजे त्यांचं खरं नाव आहे नारायण साकारहारी. त्यांचं गाव एक कासगंज मधील पटियाली हे त्यांचं गाव आहे. ते 2006 मध्ये पोलीस सेवेत होते UP मध्ये. त्यांची माहिती इथपर्यंत आपल्याला अवेलेबल झालेली आहे. आणि एवढे ज्यावेळेस आपण सत्संग बोलवतोय गर्दी करतोय तर त्यावेळी थोडी ॲम्ब्युलन्सची सेवा पण तिथं अवेलेबल केली पाहिजे किंवा काही झालं तर नाही का ऐन टायमिंगला. तर व्हिडिओतून असं दिसतंय की तिथं तर ॲम्ब्युलन्सचा अभावच आहे. तर लोकांनी जे नाही का बेशुद्ध झालेत किंवा जखमी झालेत त्यांना आपापल्या प्रायव्हेट गाडीमध्ये ते टेम्पो असेल 4 चाकी असतील त्यात टाकून दवाखान्यात दिले. हो, हे आयोजकांचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल की कारण एवढ्या मोठ्या क्राऊडला जर तुम्ही हे करणार आहे, सत्संगमध्ये येणार आहे, तर तुमची प्रिकॉशन काही ना काहीतरी पाहिजे होती की तुम्ही मेडिकलची सेवा असेल, काही इमर्जन्सी काही असेल, ते प्रत्येक वस्तू आपल्या जवळ पाहिजे होती. आज आपण एवढे गर्दी बोलवतोय कार्यक्रम आहे, कुठली बी इमर्जन्सी येते. ह्याच्या आधी सुद्धा या अशा घटना घडलेल्या आहेत. ऍक्च्युली आयोजकांवर बी कारवाई झालेली आहे. कारण ही घटनेचं त्यांनी जी परवानगी घेतली त्याच्यात जास्त लोक आली त्यामुळे त्यांच्यावर बी कारवाई झालेली आहे. त्याच्यात काही वाद नाही. कारवाई तर व्हायलाच पाहिजे. कारण एवढं डिसाईड नियोजन की ज्या ठिकाणी लोकांना जीव गमवावा लागतोय त्यात लहान लहान मुलं आहेत, महिलांचं प्रमाण अधिक आहे. होय, सरकारने आता त्यांना मदत पण जाहीर केली. म्हणजे मृत्युमुखी पडलेल्यांना 2 लाख
आणि जखमींना 50,000. तर त्या मदतीबद्दल मग आता जीव तर गेलाय, पण मदत आता काय काय आता म्हणतात? याचं राजकीय परिसर बी जास्त उमटलेले प्रत्येक जण सरकारवर हे करतंय, सरकारला दोषी मानतंय. पण ऍक्च्युली आयोजकांकडे बी बघितलं पाहिजे, सरकारने बी कठोर कारवाई केली पाहिजे की अशी घटना परत देशात नाही घडली पाहिजे. तुमचं प्रॉपर नियोजन केलं तर तुम्हाला परमिशन दिले पाहिजे असं सरकारने. कारण जर एवढं मृतदेह जर समोर दिसत असतील तर सरकारने मग ऍक्च्युली मग सरकारला दोष देणं मग हे दिला पाहिजे. तर सर प्रश्न असा आहे की जाता जाता की या अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे? या अशा दुर्दैवी घटना घडू नये म्हणून ऍक्च्युली कसं झालं पाहिजे की जे धार्मिक कार्यक्रम होतात तर त्यामध्ये प्रॉपर नियोजन पाहिजे. आयोजकांनी सरकारची परमिशन घेतली पाहिजे. जेवढी परमिशन घेतली तेवढीच लोक पासाच्या द्वारे नाही तर कसं पण तेवढेच लोकांचं हे घेतलं पाहिजे. आणि मेडिकलची सुविधा, आपत्कालीन सुविधा याची पूर्ण बंदोबस्त करून कार्यक्रम झाला पाहिजे असं मला वाटतंय. प्रॉपर नियोजन पाहिजे एकंदरीत. प्रॉपर नियोजन पाहिजे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, लोकांनी पण काळजी घ्या. अशा ठिकाणी जर आपण जात असो तर गडबड पण नाही केली पाहिजे. ठीक आहे, चेंगराचेंगरी होते, आपल्या हायत्या जागी बसून राहा. बाहेर पडायला टाइम भेटतो सगळ्यांना. अफवावर विश्वास ठेवू नका. हा, मग तो आपण होऊ शकतो. अफवांवर विश्वास ठेवू नका एवढंच आम्हाला सांगायचं. ठीक आहे, धन्यवाद.